सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सती साधना, जागृतीची साधना. बहुतेक सर्व लोक आता या साधनेचं जे बेसिक तंत्र आहे, टेक्निक आहे, हे आता बहुतेक लोक जाणतात असं मी गृहीत धरतो. बहुतेकांना आता काही प्रगत अनुभव आलेले असतील, कारण जितकी साधना तुम्ही सिरियसली करता, मन लावून करता, त्याच्यात उतरता, किंवा साधना आपल्यात उतरते, सती आपल्यात उतरते, जागृती आपल्यात उतरते, आपल्याला नवीन नवीन अनुभव येणं हे अटळ आहे. नवीन नवीन अनुभव येणार, तुम्ही खोलात उतरणार. तर आता खोलात उतरला असाल असं मी गृहीत धरतो, आणि ते काम ज्याचं त्याला पुढे चालू ठेवायचं आहे. आपण इथं हे पाहिलेलं आहे की आपण कुठलं टेक्निक मध्ये आपण अडकून नाही. असंच करा आणि तसंच करा असं टेक्निक आपण बोललो नाही कधी. या 2 वर्षामध्ये, 1.5-2 वर्ष, पावणे 2 वर्षात टेक्निक बोललो नाही. मग आपण काय बोललो? प्रॅक्टिकली अनुभव. जीवन जे आहे, आपलं लाईफ जे आहे, हे ज्या पद्धतीनं चाललंय नैसर्गिकपणे, तर त्या जीवनाच्या प्रवाहामध्ये कसं उतरायचं हे आपण शिकलो, थोडंफार शिकलो. जीवनाच्या प्रवाहामध्ये कसं उतरायचं, आणि ही बुद्धांची बेसिक शिकवण आहे, मूळ शिकवण आहे. जीवनाच्या प्रवाहात कसं उतरायचं, जीवनाशी कनेक्ट कसं व्हायचं, जीवन समजून कसं घ्यायचं. कारण जीवन समजून घेतलं की मग जीवनातले सगळेच प्रश्न लक्षात येतात, आणि त्याचं उत्तरही तिथंच असतं. आणि प्रश्न समजून घ्यायचा असेल तर प्रश्नाकडे वळायला पाहिजे. आणि आपला जीवनातला प्रॉब्लेम काय असतो, सर्वसाधारण प्रॉब्लेम काय असतो सगळ्यांचा, प्रत्येक माणसाचा आणि प्राणी मात्राचा, सर्व सजीवांचा बेसिक प्रश्न कोणता असतो? तर त्याला आपण वेगळ्या पद्धतीने बोलतो. काहींना वाटतं आता आज फार बोर झालंय, आज फार कंटाळा आला, आज करमत नाही, चिंता आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, भीती वाटते, एकाकी वाटतं, सुचत नाही, झोप येत नाही, अशा पद्धतीने आपण बोलतो, ज्याला आपण तणाव म्हणतो, मानसिक तणाव. आणि मानसिक तणावाचा परिणाम आपल्या शरीरावर. पण प्रश्न जो आहे तो तणावाचा नसतो. खरं म्हणजे आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न नाही, म्हणजे ज्याचा तणाव आहे, ज्याचा त्रास होतो, तो प्रश्न नसतो. तो प्रश्न आपल्याला समजत नाही, हा प्रश्न असतो.
म्हणजे प्रश्न जर कळाला नाही तर प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ना. म्हणजे आपल्याला करमत नाही, असं साध्या सोप्या भाषेत आपण म्हटलो तेव्हा मला करमत नाही किंवा मला झोप येत नाही. तर आता करमत नाही म्हणजे काय, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न लक्षात येत नाही. करमत नाही म्हणजे नेमकं काय होतं. तेव्हा साधारण सर्वसामान्यपणे आपण काय होतो, करमत नाही म्हटल्यावर जिथं करमल तिकडे वळतो आपण. पण करमत नाही म्हणजे काय, मन विचलित का होतं त्याच्यामुळे, तर ते समजून घेण्याऐवजी करमत नाही तर दुसरा कोणता तरी असा विषय घ्यायचा की त्याच्यामध्ये मन रमेल, म्हणजे करमायला लागेल. आणि मग त्याला आपण मनोरंजन म्हणतो किंवा बाहेर फिरायला जाणं म्हणतो किंवा मित्राकडे जाणं म्हणतो किंवा एखादा सिनेमा पाहणं म्हणतो किंवा काहीतरी दुसरं असं करायचं की हे हा जो बोअरडम आहे, म्हणजे हे जे करमत नाही हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न विसरला जाईल. मन ते विसरायला पाहतं. मनाचा प्रॉब्लेम असा आहे, मनाला जर काही यातना असतील तर मन यातना विसरायला पाहतं. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते विसरणं हेच चांगलं. विसरलं की मग प्रश्न संपतो. पण असं होत नाही. प्रश्न विसरल्याने कधी प्रश्न मिटत नाही. म्हणजे तो प्रश्न फक्त हाईड होतो, तो प्रश्न फक्त तात्पुरता अदृश्य होतो. बॅक ऑफ द माइंड जातो, विसरतो. बॅक ऑफ द माइंड, पाठीमागे असतो तो. म्हणजे तो प्रश्न आपल्या पाठीमागे असतो ना, आपण इकडे तोंड केलेलं असतं ह्या बाजूला, आणि आपल्याला वाटतं की तो प्रश्न नाही. पण आपण पाहतो की समजा बोर झालं, कंटाळा आला आणि आपण सिनेमा पाहायला बसलो किंवा एखादा कार्यक्रम पाहायला बसलो, तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की नाही आता ते संपला, तो प्रश्न नाही आता, मन इकडे गुंतलेलं आहे आता. आणि तो कार्यक्रम संपला, तो सिनेमा संपला की परत ते चक्र सुरू होतं. कारण तो प्रश्न जर मोठा असेल, ज्याचा त्रास होतो, तो प्रश्न जर मोठा असेल तर तो लगेच पाठलाग करतो हा विषय संपल्याबरोबर, मनोरंजनाचा विषय संपल्याबरोबर. याच्यावरून हे आपण लक्षात घेऊया की प्रश्न लपवल्यानं प्रश्न संपत नाही किंवा मनाला दुसरीकडे गुंतवल्यानं प्रश्न सुटत नाही. आणि मनाला दुसरीकडे गुंतवणं त्याला आपण ध्यान म्हणतो. दुसरीकडे ध्यान द्या, ध्यान दुसरीकडे द्या. दुसरीकडे ध्यान दिलं की मग हा प्रश्न जाणवणार नाही. आणि ते काही वेळ होतेच असं. जोपर्यंत आपण दुसऱ्या विषयात असतो तर हा प्रश्न लपल्यासारखा वाटतो की आता नाही असं वाटतं. परंतु आपला जनरल अनुभव असा आहे की परत आपण नॉर्मल जीवनामध्ये आलो, परत आपण पूर्ववत झालो, घरात बोर होतो म्हणून बाहेर जातो, पण बाहेरून घरात आले परत बोर होतो. पण आपण अशी आता शेकडो प्रश्न आहेत, अशा प्रकारचे शेकडो प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये मुख्य परिणाम काय होतो, आपलं मन विचलित होतं, अस्थिर होतं, अशांत होतं. तर हा प्रश्न हातात घेतला पाहिजे म्हणजे तो प्रश्न सुटेल, हे बुद्धांचं सांगणं आहे. ही बुद्धांची शिकवण आहे. प्रश्नाकडे वळा. आणि प्रश्नाकडे वळणं म्हणजे स्वतःशी कनेक्ट होणं, म्हणजे स्वतःमध्ये जागृत होणं, म्हणजे स्वतःची सती येणं. सती म्हणजे जागृती, आत्मभान. भान हा एक चांगला शब्द आहे, आत्मभान. तर अशा पद्धतीनं आपण स्वतःकडे का वळायचं याचं हे बॅकग्राऊंड आहे, याचं हे कारण आहे, हे आपण आता लक्षात घेतलं असेल अशी मी आशा करतो. आणि थेट आपल्याला जागृतीच्या प्रॅक्टिस कडे वळायचे. पण आता जागृतीची प्रॅक्टिस जी आहे
या ठिकाणी घेणं बऱ्याचदा मला कठीण गेलं. ते आपण जेव्हा आता लाईव्ह सत्र आपले सुरू होतील त्यावेळेला आपल्याला त्याच्यावर प्रत्यक्षात काम करता येईल आणि ते काम आपल्याला कसं करायचंय हेही आपण तसं ठरवलेलं आहे. तुमच्याशी मी बोललेलो आहे. जागृतीच्या 3 लेव्हल आहेत, सतीच्या 3 लेव्हल आहेत, ज्याला आपण लेव्हल 1, 2, 3 म्हणतो. लेव्हल 1 मध्ये आपण श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरतो, किंवा लेव्हल 1 मध्ये फक्त श्वासाचा परिचय आपण करून घेतो. तोही नैसर्गिक श्वास कसा घ्यायचा, कसा सोडायचा, घ्यायचा आणि सोडायचा हा विषयच नाही. शरीर आपोआप श्वास घेतं, शरीर सोडतं नैसर्गिकपणे. ते कसं घेतं, कसं सोडतं, हा जो प्रवाह आहे, हा जो श्वासाचा प्रवाह आहे, या प्रवाहाशी एकरूप होणं म्हणजे त्याला आपण आनापानसती म्हणतो. आणि या क्षणातला श्वास आत्ता येऊन गेलेला किंवा येणारा श्वास नाही. आत्ता आत्ता काय करतं शरीर श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी? आपल्या पोटामध्ये, छातीमध्ये, पाठीमध्ये काय हालचाली घडतात? हा जो धडाचा भाग आहे, या धडाच्या भागामध्ये काय घडतं आनापानसाठी? हा सतीचा जागृतीचा मुद्दा आहे. हा जर मुद्दा लक्षात नाही आला तर मग आपल्याला सती लक्षात नाही आली असं त्याचा अर्थ आहे. कारण सती म्हणजे जागृती, आणि जागृती म्हणजे वर्तमानाची जागृती असते. जागृती मागची पुढची गोष्ट नाही. जागृती आपण काय म्हणतो, समजा आपण झोपेतून उठलो तर आपण काय म्हणतो, मी आत्ताच झोपेतून उठलो, म्हणजे आत्ताच जाग आली मला. आत्ता जाग आली म्हणजे जाग येणं ही ह्या क्षणातली गोष्ट आहे. सती ही या क्षणातली गोष्ट आहे. भानावर येणं ही या क्षणातली गोष्ट आहे. मागचा आणि पुढचा विषय नाही येतो. तसं या क्षणातला श्वास पाहण्याचा, अनुभवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा वर्तमानातलं जीवन, वर्तमानातलं मन, वर्तमानातल्या जाणीवा, वर्तमानातले विचार, वर्तमानातलं चित्त, वर्तमानातली काया, या क्षणातली जी आपली पोझिशन आहे वर्तमानातली, त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. म्हणून आनापानसती सांगितलेलं आहे. आन तेही वेगवेगळं करायचं खरं म्हणजे. आन, अपान, सती असे 3 शब्द आहेत. आता आन म्हणजे या क्षणी, आता मी बोलतोय म्हणजे अपान होतोय, म्हणजे श्वास बाहेर पडतोय माझा. माझ्यासाठी आन सती हा बोलतानाचा विषय राहू शकत नाही. मी बोलतोय म्हणजे श्वास बाहेर पडतो, आणि श्वास बाहेर पडतो म्हणजे अपान होतं. तर मी जेव्हा बोलतो तेव्हा अपान सती आणि बोलण्याची सती हे 2 विषय मला मिळतात, स्पष्ट विषय. इतर पण विषय आहेत, पण आनापान सतीशी संबंधित जर विचार केला तर जेव्हा मी बोलतो तेव्हा श्वास बाहेर पडतो तेव्हा अपान होतं, आणि त्या अपानची सती त्यावेळेला मी त्याचा सराव करतो. जेव्हा माझं बोलणं बंद होतं तेव्हा श्वास आत येतो म्हणजे आन होतं, त्याला माझा विषय त्यावेळची आन सती आहे. म्हणजे जेव्हा आन असेल तेव्हा आन सती, जेव्हा अपान असेल तेव्हा अपान सती. हा आपला प्राथमिक अभ्यास आहे. पहिला असा अभ्यास आहे की तो आपल्याला स्वतःमध्ये एंट्री करायला संधी निर्माण करून देतो, स्वतःशी कनेक्ट व्हायला संधी निर्माण करून देतो. आपण आता थांबलो तरी सुद्धा आन चालू आहे, अपान चालू आहे, श्वास चालू आहे, उच्छ्वास चालू आहे. आपलं शरीर, संपूर्ण शरीर, विशेषतः धडाचा हिस्सा, धडाचा हा भाग नैसर्गिकपणे या क्षणी
श्वास बाहेर सोडतो किंवा आत घेतो. शरीर श्वास आत घेतं, बाहेर सोडतं. तर या क्षणी जे चाललेलं आहे श्वासाच्या पातळीवर, तो सतीचा विषय आहे. त्याला आनापान सती म्हटलेलं आहे. बुद्धांनी अजून एक फार इंटरेस्टिंग मुद्दा या ठिकाणी सांगितलेला. जेव्हा आपण सतीमध्ये असतो, जागृत असतो, तेव्हाच आपण जिवंत असतो, एरवी मेलेले असतो. हा अनुभव ज्याला येतो त्याला मी असं समजतो त्याला सती लक्षात आली. ज्याला हा जिवंतपणा जाणवतो जागृतीचा, त्याला सती साधना समजली. ज्याला हा जिवंतपणा जाणवत नाही तर तो स्वतःमध्ये नाहीच आहे, तो स्वतःशी कनेक्टेड नाहीच आहे. तो सगळ्या जगाशी कनेक्टेड असेल पण स्वतःशी कनेक्टेड नाही. जीवनाचे दोन भाग आहेत, एक अंतर्मुक्ता, बहिर्मुक्ता. एक तर आपण आत असतो किंवा बाहेर असतो. बाहेर असतो म्हणजे इंद्रियांचे विषय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि त्याचे शेकडो, हजारो, लाखो विषय, अक्षरशः लाखो विषय. लाखो विषय कसे तर तुमची जिथं नजर जाते तिथं ध्यान जात आहे. जिथं शब्द किंवा ध्वनी स्वर कानावर पडला की तिथं तुमचं ध्यान कनेक्ट होतं, लक्ष कनेक्ट होतं, ते ध्यान आहे. गंध आहे, चव आहे, स्पर्श आहे. आणि समजा हे काही असं खूप तीव्र नसेल तर मग मेमरी आहे, म्हणजे स्मरणातल्या गोष्टी किंवा संस्कारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या वर्तमानात तुम्हाला जाणवतात. मग तिथं मन अडकतं. म्हणजे भूतकाळातलं काही तुम्हाला आठवलं, विशेषतः जी गोष्ट तुम्हाला खूप अशी परिणाम करणारी आहे, सतावणारी आहे, तुमचं लक्ष वेधून घेणारी आहे. समजा तुम्ही आता इथं सतरला येता येता काहीतरी गोष्ट आधी घडलेली आहे समजा, ज्याचा तुमच्यावर परिणाम झालेला आहे, तर तुम्ही इथं असताना सुद्धा ती गोष्ट त्या गोष्टीत तुमचं मन गुंतलेलं आहे. समजा काही भांडण करून तुम्ही आलेला असाल तर तुम्ही इथं ऐकत असाल पण तुमचं मन त्या भांडणाच्या विषयामध्ये, त्या संस्कारामध्ये गुंतलेलं आहे. ते भांडण होऊन गेलं पण त्याचा जो परिणाम आहे आपल्यावर, ज्याला संस्कार म्हणतात, तर त्या भूतकाळात मध्ये, त्या संस्कारामध्ये आपलं मन अडकलेलं असतं. किंवा मग आपलं मन विचार करतं, तर्क करतं, चिंता करतं, चिंतन करतं आणि ते भविष्य काळात असतं. म्हणजे मन एक तर भविष्य काळात जातं किंवा संस्कारात जातं, म्हणजे मेमरीमध्ये जातं, किंवा डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे वर्तमानातले जर जे जे विषय असतील तिथे जातं. अशा प्रकारे आपलं मन बहिर्मुख असतं, नाहीतर मग अंतर्मुख असतं. पण अंतर्मुख कमी असतं. अंतर्मुख का कमी असतं तर बाहेर कनेक्ट व्हायला जसे इंद्रिय आहेत, इंद्रियांची द्वार आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे जसे बाहेर आपल्याला कनेक्ट करतात तसं आत कनेक्ट व्हायला काहीच माध्यम नाही, स्पष्ट माध्यम दिसत नाही, जाणवत नाही. आणि ते माध्यम, ते इंद्रिय सती आहे, जागृती आहे, आत्मभान आहे. कारण तो जणू काय असा, जसा हा बाहेरचा प्रकाश आहे आणि म्हणून आपल्याला बाहेरचं दिसतं, तसा सतीचा, जागृतीचा जेव्हा आत प्रकाश पडतो तेव्हा आतलं दिसतं, म्हणजे जाणवतं जे असेल ते. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण आनापानचा विचार करतोय तेव्हा आनापान जाणवेल, म्हणजे आनापानवर सतीचा फोकस आहे जर काय या क्षणात. मग तो फोकस आणखीन पुढं असा वाढत गेला, विस्तारत गेला, तर मग हे लक्षात येतं का रे, ही काया आनापान करते. आपलं शरीर श्वास घेतं म्हणजे पोटामध्ये हालचाल होते, छातीमध्ये हालचाल होते, पाठीमध्ये हालचाल होते.
मग काही साधकांना, काही लोकांना ऍडव्हान्स अनुभव असा येत असेल की संपूर्ण शरीर आपलं आन करतंय, अपान करतंय, संपूर्ण काया अनापान करते. याचा अर्थ असा की आपलं अनापान, आपला श्वास आपल्याला आपल्या कायेशी कनेक्ट करतो. श्वास हे माध्यम आहे कायेमध्ये उतरण्याचं. मग आणखीन आपला सतीचा प्रकाश पुढे जातो आणि हे जाणवतं की आपली काया, आपलं शरीर जिवंत आहे, आपण जिवंत आहोत. जिवंत आहोत कशावरून? जाणवतं आपल्याला, ते जाणवतं. ते हे जाणीव जी आहे, तो जिवंतपणा आहे, त्याला वेदना असं म्हटलेलं आहे. पालीमध्ये वेदना, पाली वेदना म्हणजे मराठी वेदना नाही किंवा हिंदी वेदना नाही. वेदना म्हणजे जाणीव. वेद म्हणजे जाणणे. वेद पासून वेदना शब्द आहे. वेद म्हणजे जाणणे, बोध होणे, बोधी, बुद्ध, जाणीव. आणि ती जाणीव होते ती जागृतीमुळं. पण जाणीव कधी कधी जाणवत नाही, कारण तिथं सती नाही, जागृती नाही. म्हणजे अनेक जाणीवा मनामध्ये, चित्तामध्ये निर्माण होतात, शरीरामध्ये निर्माण होतात आणि आपल्याला त्या जाणवत नाही, कारण तिथं सती नाही, तिथं आपण कनेक्टेड नाही, त्याचं आपल्याला भान नाही, त्याची जागृती नाही. तर सतीचा जागृतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा क्रमाक्रमानं तो जणू काय ती बॅटरी आहे किंवा तो फोकस जो आहे तो असा विस्तारत जातो. श्वासाच्या निमित्तानं कायेमधल्या जाणीवा म्हणजे जिवंतपणा, वेदना, जाणीवांशी आपली सती कनेक्ट झाली, जाणीवांमध्ये आपली जागृती उतरली की जाणीवा ह्या स्थिर नाहीत, हे आपल्या लक्षात येतं. जाणीव म्हणजे काही एक गोष्ट नाही, जाणीव म्हणजे एक गोष्ट, अनेक जाणीव आहेत. मुख्यतः कोणत्या जाणीव असतात? जाणवणाऱ्या जाणीवा दोन असतात फक्त. एक तर सुखाची जाणीव, नाही तर दुःखाची जाणीव. सुख किंवा दुःख, म्हणून त्याला सुख वेदना म्हटलंय, दुःख वेदना म्हटलंय. जाणीवा म्हणजे सुखाची जाणीव, दुःखाची जाणीव. पण जेवढी सती जागृत असेल, सती जेवढी असेल तेवढं सुख दुःख आपल्याला जाणवतं, बाकीचं आपल्याला आतमध्ये काय चाललंय जाणवत नाही. तर जे जाणवत नाही त्याला मूर्छित अवस्था किंवा मोहावस्था म्हटलेला आहे. तिथं सती अजिबातच नाही. जेव्हा आपण सतीचा अभ्यास करतो तर आपल्या सतीचा जो प्रकाश आहे तो जाणीवांमध्ये पसरतो, म्हणजे वेदनांमध्ये पसरतो, शरीरातल्या वेदनांमध्ये पसरतो. जिवंत शरीरातल्या वेदनांमध्ये जाणीवेचा प्रकाश, सतीचा प्रकाश, भान पोहोचतं. तर ते जेवढं पोहोचतं, जेवढं आतमध्ये आपल्या जाणीवांमध्ये सतीचा प्रकाश पोहोचतो, जागृती पोहोचते, तितकं आपल्याला आपलं आंतरिक अस्तित्व जाणवायला सुरुवात होते. म्हणजे जितकं आपण बाहेरचं निरीक्षण करतो तितकं आपल्याला जसं बाहेरचं जाणवायला सुरुवात होते, तसं आपली जागृती जर आतमध्ये उतरली, आणखीन उतरली, उतरत उतरत पुढे गेली, जागृतीचा प्रकाश जितका विस्तारत जाईल तितकं आपलं आंतरिक अस्तित्व जास्त जाणवेल. आणि मग ते किती जाणवेल? तर बुद्ध बनेपर्यंत. कारण बुद्ध म्हणजे जागृती आहे. बुद्ध म्हणजे ज्यांना बोध झालेला आहे ते बुद्ध. आणि त्यांना काय जाणवतं?
तर अख्खं जीवन जाणवतं. आपण आता जी चर्चा करतो तर त्यांना संपूर्ण काया जाणवेल. तर संपूर्ण काया म्हणजे कोणती काया? संपूर्ण काया म्हणजे काय? काया ही फक्त बाहेर नाही, कायेमध्ये दुसरी काया आहे असं म्हटलेलं आहे. हा शब्द तुमच्या लक्षात असेल, आनापानसती सुत्तामधला. कायेत दुसरी काया आहे, वेदनेत वेदना आहेत, कायेत काया आहे, वेदनेत वेदना आहे, म्हणजे जाणीवात जाणीव आहेत. आणि हे सतीच्या प्रकाशात, जागृतीच्या प्रकाशात आपल्याला हळूहळू हळूहळू जाणवायला सुरुवात होते. जितकी आपली साधना, प्रॅक्टिस कंटिन्यू चालेल, निरंतर चालेल, तितका आपल्याला जास्त अंतर्भान येतं, म्हणजे अंतर्ज्ञान होतं. आपली जागृती आणखी पुढे गेली, जागृतीचा प्रकाश आणखी पुढे गेला, तर आपल्याला हे लक्षात येतं की सुख दुःखाचं जे कारण आहे ते आपल्या इमोशन्स आहेत, भावना. याला चित्त असं म्हटलेलं आहे. चित्त. चित्त हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे. चित्त म्हणजे जे चेतलं जातं त्या चित्त म्हणतात, जे चेतलं जातं. भावना पेट घेतात असं म्हणतात. चित्त पेट घेतात. कशामुळे पेट घेतात? आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा याच्यामुळे. आणि पेट घेतल्यावर काय होतं? आपले विचार क्रिया आणखीन जास्त सक्रिय होते. ती मुळातच सक्रिय आहे, पण इमोशन्समुळे, चित्ताने पेट घेतल्यामुळं ती ओव्हर ऍक्टिव्ह होते, जास्त ऍक्टिव्ह होते. म्हणजे उदाहरणार्थ या क्षणी जर मनात भीती निर्माण झाली, समजा तुमच्या समोर अचानक एका साप गेला, किंवा अशी काही एकदम समजा जमीन हल्ली, म्हणजे भूकंपाचा धक्का बसला समजा या क्षणी, किंवा काहीतरी अचानक तुम्हाला फोन आला आणि निरोप आला, एखादा भयंकर निरोप आला, तर काय होतं? विचलित करणारा निरोप आला तर काय होतं? तुमचं सगळं ते जे काही करता ते सगळं जागच्या जागी राहतं, आणि तुमचं चित्त त्याच्यामुळे जे काही म्हणजे प्रज्वलित झाले किंवा पेट घेतलेला आहे, किंवा त्याचा आता ऍक्च्युअली चित्त इमोशन्स म्हणजे ऍक्च्युअली ग्रंथी आहेत, ग्रंथी. हॅलो, लाईट गेली का? अच्छा, मग आवाज येतो का? हा येतो, आवाज येतो. येतो येतो आवाज येतो. हा येतो येतो हो, काहीतरी गडबड झाली होती. हा, बरं, हरकत नाही. सर्वांना पोचतो वाटतं आवाज. हरकत आहे. काय हरकत आहे? सर परत घ्या विषय. आपला विषय डिस्कंटिन्यू नाही झाला, उलट आपल्याला आता मदत झाली. आता लाईट गेल्यावर काय वाटलं? कळलं सर. आता लाईट गेली, आता काय वाटलं? लगेच काय विचार आला मनात? बापरे, आता येईल का नाही लाईट?
मी बाहेर सुनंदाला विचारलं का लाईट गेली का, कारण हे इन्व्हर्टरवर चालू आहे. म्हणजे लगेच विचार सुरू झाला. मी लगेच प्रश्न विचारला, लाईट गेली का, नेट गेलं का. चित्त प्रज्वलित झालं त्या विषयाने आणि विचार प्रक्रिया सक्रिय झाली. सक्रिय झाली म्हणजे प्रश्न निर्माण झाले. काय झालं, कशामुळे झालं, लाईट सगळी गेली का, नेट गेलं का, ब्रॉडबँड, एवढे प्रश्न डोक्यात आले माझ्या. सुनंदाला विचारलं लाईट गेली का. मी आता हे सांगणार होतो का ते तिकडे ब्रॉडबँडचं ते काय हे कनेक्शन आहे ते बघ. इतके इतके प्रश्न माझ्या त्या एका 15-20 सेकंदात निर्माण झाले. तर चित्त आणि विचार प्रक्रिया, आता विचार प्रक्रियेला मन म्हटलेलं आहे. म्हणून धम्म चौथीची स्टेप आहे. कायातून वेदना म्हणजे जाणीवा. तिसरी स्टेप चित्त आहे. चौथी स्टेप जी आहे त्याला विचार प्रक्रिया म्हणजे धम्म म्हटलंय, म्हणजे मनोधम्म आहे. तर धम्म जी आहे हे धम्म चित्तानुसार सक्रिय होतात. बाहेरचे सुद्धा जे विषय असतात ना, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ज्यांचा आपल्यावर परिणाम होतो, चित्तावर परिणाम होतो, त्यानुसारच ते चित्त जास्त विचार प्रक्रिया जास्त सक्रिय होते. मुद्दा लक्षात येतो ना चांगला, व्यवस्थित. फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे आणि आपल्याला आता लगेच लाईव्ह त्याची प्रॅक्टिस झाली. लाईव्ह आपल्याला पाहायला मिळालं की प्रश्न निर्माण झाला, प्रॉब्लेम निर्माण झाला की विचार प्रक्रिया जास्त सक्रिय होते. आणि विचार प्रक्रिया कशामुळे सक्रिय होते हे आपल्याला जाणवत नाही, कारण त्याची सती नाही, त्याचं भान नाही, त्याची जाणीव, त्याचं भान नाही, त्याची जाणीवेची जाणीव नाही. तर सती साधनेमध्ये आपण काय शिकतो हा मुद्दा आता आपल्या लक्षात आला असेल. सती साधनेमध्ये आपण काय शिकतो हा मुद्दा आता लक्षात आला असेल. काय लक्षात आला? आनापान सतीच्या आधारे, श्वासाच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो. श्वासाची जाणीव, जागृती सती ठेवता ठेवता आपण कायेची जागृती ठेवायला शिकतो नैसर्गिकपणे, आपोआप. कारण कायात आनापान करते, कायात श्वास आत घेते, म्हणून आपल्या पोटाची हालचाल होते, छातीची हालचाल होते, पाठीची हालचाल होते. श्वासाच्या निमित्तानं आपण कायेच्या संपर्कात येतो आणि काया ही जिवंत आहे, म्हणजे जाणीवा आहेत, वेदना आहेत, सुख दुःख आणि न्यूट्रल वेदना आहेत. न्यूट्रल म्हणजे सुख दुःख विरहित, म्हणजे मूर्छित अवस्था. त्याचं कारण चित्त आहे. म्हणजे आता लाईट गेली तर मला मनात विचार तर आलेच, परंतु एक प्रकारे एक क्षणभर असं वाटलं, अरे आपला विषय इतका चांगला चाललाय आणि लाईट गेली. तेवढ्या क्षणापुरतं मन खूप नाही, पण एक क्षणभर असं वाटलं, अरे इतका चांगला विषय चाललाय, तो आता डिस्कनेक्ट होणार. म्हणजे बघा, तो एक क्षणिक दुःखाचाच अनुभव आहे, तो यातनेचाच अनुभव आहे, तो चिंतेचा अनुभव आहे, तो एक निराशेचा अनुभव. पण त्याचं जर भान असेल, त्याची जर सती असेल, तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. पण अनकॉन्शियस माइंड जे आहे, जे अजागृत मन जे आहे, ते मात्र थोडस का होईना पण विचलित होतं. तर जेवढं आपलं अजागृत मन हे जागृतीच्या पातळीखाली येतं, किंवा जेवढी अजागृती कमी कमी होत होत जागृती वाढत वाढत जाते, तेवढी आपली निराशा, यातना, दुःख कमी कमी होत जाऊन ते पूर्ण थांबतं.
तुमच्या प्रोसेस लक्षात आली असेल आता. दुःख मुक्तीची, यातना मुक्तीची, तणाव मुक्तीची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती अशा प्रकारची आहे. सती, जागृती, भान हे हळूहळू क्रमशः ग्रॅज्युअली आपल्या शरीरामधले, चित्तामधले, मनामधले तणाव जे आहेत, यातना जे आहेत, विचलन जे आहे, हे हळूहळू हळूहळू हळू कमी करतात, आपोआप कमी करतात. ते 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 सतीचं लक्षण आहे. बुद्धांनी जे म्हटलंय की अपमादेन संपादेत, ह्या जागृतीच्या आधारेच प्रयत्न करत राहा. अपमादेन संपादेत, अंतिम शब्द बुद्धाचे. ह्या जागृतीच्या आधारेच संपादित, प्रयत्नशील राहा, प्रयास करा. जागृतीसाठी सगळं करा, काही करायची गरज नाही दुसरी. आपल्याला काहीच करायची गरज नाही. जसं आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो, जर आपल्याला गरजा भागवायच्या असतील तर पैसे मिळवा. काय करतो आपण? गरजांचा विचार नाही करत बसत आपण पैसे कसे मिळतील याचा विचार करतो. नसतील तर ते कसे उभे राहतील ते पाहतो. कारण आपल्या गरजा आहेत. गरजांच्या प्रेरणेमुळे पैसे मिळवण्याची प्रेरणा निर्माण, गरजांमुळे पैसे मिळवण्यात, पैशासाठी पैसा नाही मिळवत आपण. आपला पैसा, आपलं धन हे गरजांमुळे किंवा चिंतामुळे, गरजांविषयीच्या चिंता असतील, तृष्णा असतील, इच्छा असेल तर इच्छांमुळं, तृष्णांमुळं, गरजांमुळं आपल्या मनात पैसे मिळवण्याची धडपड सुरू होते आणि आपलं संपूर्ण शरीर त्याच्यासाठी सक्रिय होतं. आपण सगळे त्याच्यासाठी सक्रिय होतो. तसं हे सतीचं काम आहे. सतीसाठी सती नाही. सतीचा उपयोग हे सगळे तणाव कमी करण्यासाठी आहे. सतीचा परिणाम जो आहे तो परिणाम कायाच्या पातळीवरचे तणाव कमी होतात, जाणीवांच्या पातळीवरचे तणाव कमी होतात, चित्तातलं म्हणजे इमोशन्सचा जो निष्कारण प्रभाव आहे, अतिरिक्त इमोशन जे असतात, म्हणजे ज्याला आपण चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, एकाकीपणा, डिप्रेशन, खचून जाणं, आत्महत्येचे विचार किंवा एखाद्याला खतम करण्याचे विचार, द्वेषाचे विचार, रागाचे विचार, तीव्र रागाचे विचार, विध्वंसक विचार, हे सगळं जे काही ते चित्त आहे. तर हे सतीमुळे, जागृतीमुळं हे जे अनावश्यक जे उलथापालथ जी चाललेली आहे चित्तामध्ये, ती हळूहळू हळूहळू हळू सेटल होते, शांत होते. त्याला समथा असं म्हटलेलं आहे, शमथ, शांत होणे. सती, जागृती चित्ताला शांत करते, त्याच्यामुळे मन आपोआप शांत होतं. कारण मन स्वतंत्र काम करतच नाही. मन हे विषयाला धरून काम करतं. विचार हे नेहमी वितर्काला धरून काम करतात. वितर्क म्हणजे विषय. काहीतरी पाहिलं तर विचार येईल, काहीतरी ऐकलं तर विचार येईल, काहीतरी गंध असेल तर विचार येईल, काहीतरी चव असेल तर विचार येईल, काहीतरी स्पर्श असेल तर विचार येईल, काहीतरी मेमरीतलं वर आलं तर विचार येईल, काहीतरी भविष्य काळाचा विचार मनात आला तर, भविष्य काळाचा विषय मनात आला तर विचार येईल. म्हणजे विचार हा सापेक्ष आहे. किंवा मग चित्त जर प्रज्वलित झालं, चित्त जर पेटलं कुठल्या विषयानं, तर मग विचार प्रक्रिया अतिरिक्त सक्रिय होते, ओव्हर ऍक्टिव्ह, आणि त्याचा आपल्यावर ताण असतो. म्हणून आपलं डोकं दुखतं किंवा शरीर, त्याचा परिणाम समजा आपल्या शरीरावर होत असेल तर मग आपल्या ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्या ओव्हर ऍक्टिव्ह होतात. ओव्हर ऍक्टिव्ह झाल्या की मग काय, तुमचं बीपी वाढतं किंवा तुमची ऍसिडिटी वाढते किंवा काही तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो, बद्धकोष्ठता वाढते. तुमच्या मनावर जर ताण आला, तुमच्या डोक्यावर ताण आला तर डोकं इतकं तीव्र दुखतं, काहींचं तर इतकं दुखतं अगदी मायग्रेन
मायग्रेनचे जे आजार त्याचा तो परिणाम आहे. त्याच्या पाठीमागे काहीतरी अशा घटना घडलेल्या आहेत, असं काहीतरी चित्त क्रिएट झालेलं आहे, असं काहीतरी घडलेलं आहे की ते चित्ताला सक्रिय करतं. चित्त सक्रिय झाल्यामुळे मनोधम्म सक्रिय होतात आणि हा एकूणच सगळा ताण जो आहे तो आपल्या शरीरावर होतो. त्यालाच दुःख म्हटलेलं आहे. आणि ह्या दुःखातून मुक्ती पाहिजे असेल तर सती, जागृती, अपमाद, आत्मभान हा एकमेव उपाय आहे, उपचार आहे, औषध आहे. धम्म हे औषधासारखं काम करतं. ही सती औषधासारखं काम करते आणि आपले तणाव हळूहळू कमी होत. कारण अस्तित्वाचा बोध होतो. अस्तित्वाचा बोध होतो. बोध झाल्यामुळे प्रश्न कळतात, प्रश्नाचं कारण कळतं, मग प्रश्नाचं निवारण होतं. आणि ते निवारण कसं करायचं त्याचा मार्ग स्वतःच मनाला सापडतो. तो सतीमुळे, जागृतीमुळे. ही गोष्ट आपण लक्षात घेतलेली असेल, नसेल आली तर घ्यायची आहे. हाच आपला आणि एकूण बुद्ध धम्माचा मुख्य विषय आहे. याचा संबंध आपल्या जीवनाशी आहे. कारण जीवन हा प्रश्न पण आहे ना. जीवन म्हणजे यात्रा आहे, दुःख आहे. दुःख सत्य आहे. बुद्धाने त्याला सत्य म्हटलंय. ते काही करा तुम्ही, ते सत्यच आहे. म्हणून बाळ जन्मल्याबरोबर रडतं, म्हातारपणात कुरकुर आपली चाललेली असते, आजारी पडलो तरी आपली कुरकुर चाललेली असते, कणत असतो, विव्हळत असतो. जेवढा आजार भयंकर तेवढं आपलं रडणं, गागणं, विव्हळणं, बोंबलणं, आक्रस्ताळेपणा करणं, आक्रोश करणं, छाती बडवणं, असे शब्द बुद्धांनी केलेले आहेत. त्याला अज्ञानातून, अविद्येतून हे जे सगळं तयार होतं, तर अविद्येतून संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, जाती, मरण, दुःख, दौर्मनस्य, उपायास, हे जे शब्द आहेत म्हणजे दुर्भावना, उपायास, आदळापट, रोना पेटणा, छाती बडवणं, असे तुमच्या दुःखाची तीव्रता जितकी जास्त 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 असते तितकं हे विचलन जास्त जास्त. आणि ते जर अतिरिक्त झालं, जास्त झालं, आयुष्य खतम. डेथ म्हणजे दुःखाचा प्रश्न हा मृत्यूशी संबंधित आहे. आणि मृत्यूपासून वाचायचं असेल तर दुःखापासून वाचलं पाहिजे. आणि दुःखापासून वाचायचं असेल तर सती साधना केली पाहिजे. असा हा विषय आहे. म्हणून असं म्हणतात बुद्धाला सती सेंट्रल पॉइंट आहे. सती हा सेंट्रल पॉइंट आहे, तो केंद्रबिंदू आहे. त्याच्या भोवतीच आपलं सगळं गुंफलेलं आहे. पण त्याचं आपल्याला भान नसल्यामुळं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तेव्हा आपण मुद्दाम करत नाही. हे जीवनाबरोबरच हे अविद्या, अज्ञान आलेलं आहे. जन्मापासूनच आल्याबरोबर लगेच बोंबलायला, रडायला सुरुवात होते. बाळ आधी रडत नसतं, रडवता टाकतं त्याला. रडूनच सुरुवात होते. रडणं म्हणजे काय? कोंडलेला श्वास बाहेर पडणं. त्याचा दम कोंडलेला आहे, गर्भातून तो बाहेर येत आहे. आणि बाहेर आल्याबरोबर रडतं म्हणजे काय? तर कोंडलेला त्याला श्वास घ्यायचा आहे म्हणून त्याला आतला बाहेर गेला पाहिजे. जे काय कोंडलेलं आहे आधी करून लगेच ते रडतं आणि मग ते श्वास आत येतो आणि त्याचं अनापान सुरू होतं. पण अनापान सुरू होतं, चालू राहतं मरेपर्यंत. पण अनापान सती काही जमत नाही, केल्याशिवाय जमत नाही, म्हणजे त्याच्याकडे पाहिल्याशिवाय जमत नाही. तर ही बुद्धांच्या गोष्ट लक्षात आलेली आहे. अरे ही सती हाच असा मुद्दा आहे, जागृती हा असा मुद्दा आहे.
श्वासापासून कायमध्ये, कायातून जाणीवा, जाणीवातून चित्त, चित्तातून मनोधम्म, आणि मनोधम्मात एकदा सती जागृती शिरली का मग मनोधम्मांचं विश्लेषण, धम्म विचय. मनोधम्मांचं विश्लेषण हे आहे, ते आहे, ह्याच्यामुळे हे आहे. आपण आता जे बोललो आतापर्यंत ते सगळं धम्म विषय आहे. धम्माचं अनालिसिस आहे, मनोधम्मांचं अनालिसिस आहे, अस्तित्वाचं अनालिसिस, पृथक्करण आहे, वेगवेगळं करून पाहणं आहे. हा श्वास आहे, हे शरीर आहे, हे जाणीव आहे, हे चित्त आहे, हे विचार आहे, ते असं आहे, ह्याच्यामुळे ते तसं आहे, हे आहे म्हणून हे होतं. ये धम्मा हेतुप भवा हेतुम ते सन तथागत्वा. तथागतांनी काय सांगितलं? हे आहे म्हणून हे आहे, ह्याच्यामुळे हे होतं, हे नसेल तर हे होणार नाही. हे थांबलं का हेही थांबतं. सती नाही म्हणून दुःख आहे, सती नसल्यामुळे दुःख आहे. सती निर्माण झाली, दुःख कमी होईल. सती जर थांबली, दुःख चालू होईल परत. म्हणून सती थांबणार नाही, म्हणून ती सर्वत्र व्याप्त होईल. दुःखात धम्मं कायेन पश्यति. या कायेला जोपर्यंत धम्म दिसत नाही, जाणवत नाही, तोपर्यंत आपली साधना चालू राहिली पाहिजे. आणि दुःख मुक्ती मिळेपर्यंत, जी बुद्धाला 35व्या वर्षी मिळाली आणि 80व्या वर्षापर्यंत त्यांनी हीच गोष्ट सांगत गेले, म्हणजे ही सांगितली असेल. आपल्याला नाही माहित त्यांना काय सांगितलं आणि कसं सांगितलं, आपण आपल्या पद्धतीने बोलतो. 45 वर्ष हेच सांगितलं. अनेक लोक दुःखातून मुक्त झाले, यातनांमधून मुक्त झाले, म्हणून पटापट धम्माचा प्रचार झाला. आणि आज आपल्याकडे इतकी साधनं आहेत, इतका अभ्यास झालेला आहे, इतकी माध्यम आहेत, इतके सांगणारे आहेत, इतके पुस्तकं आहेत, इतक्या तुमच्या सीडीज आहेत किंवा इंटरनेट आहे, सगळं काही आहे. ज्ञान अगदी तुमच्या खिशात आहे. खिशात कसं, मोबाईल तुमच्या खिशात आहे म्हणजे ज्ञान खिशात आहे. तरी दुःखमुक्ती आपल्याला सापडत नाही, आपले तणाव कमी होत नाही, उलट वाढत जातात. आणि बुद्धाच्या काळात हे सगळं नसताना काही क्षणात मिळायचं, काही तासात मिळायचं, काही दिवसात मिळायचं, काही महिन्यात मिळायचं. 6 महिन्यामध्ये बुद्धाला बुद्धत्व प्राप्ती झाल्यावर, दुःखमुक्ती मिळाल्यावर, पुढच्या 6 महिन्यामध्ये 60 लोक बुद्ध झाले, अरहत झाले. म्हणजे बघा आता हे प्रमाण किती आहे. 6 महिन्यात 60 लोक समजलं आणि मोकळे झाले, फ्री झाले, मुक्त झाले, अरहत पद प्राप्त झालं. आणि आपलं चाललंय वर्षानुवर्ष शिबिर करतोय, ध्यान करतोय, अभ्यास करतोय, प्रवचन ऐकतोय, नेटवर सत्रांना बसतोय. 1.5 वर्ष तर आपलं आतापर्यंत मिळालं पाहिजे होतं खरं, पण मग काम मिळत नाही. तर तो जो सतीचा जो प्रवाह आहे, तो प्रवाह सापडत नाही, स्रोत तो सापडत नाही. म्हणून स्रोतापन्न म्हटलंय. त्या सती जागृतीच्या प्रवाहात उतरून जीवनाच्या प्रवाहात असं कायमस्वरूपी कनेक्ट होता आलं पाहिजे. ती स्रोतापन्न अवस्था आली की मग पुढचा मार्ग आपोआपच मोकळा होता. कारण ते मन, ते चित्त स्वतःच मुक्त व्हायला धडपड करतं, स्वतःच करता येते. तुम्हाला सांगायचे ते झोपेत आहे तुम्ही सती सती, ते एकदा त्याला म्हणजे ते एकदा त्याची काय म्हणतात तो माइंडसेट झाला, जागृतीचा माइंडसेट एकदा तयार झाला की ते मन, ते चित्त तुम्हाला काय, आपल्याला काही करायची गरज नाही पडत. ते जागृत झालेलं चित्त मन हे स्वतःच त्या प्रवाहामध्ये पुढे जाणार, कारण ते प्रवाहात आले. आता प्रवाह त्याला पुढे नेतो. तो सती जागृतीचा प्रवाहच त्या व्यक्तीला, त्या माणसाला, त्याच्या चित्ताला, त्याच्या मनाला, मनोधर्माला तो पुढे नेतो. जितका मुक्त होत जातो तितका त्याला आनंद होतो, अत्यानंद होतो, त्याची ऊर्जा मोकळी होते, वीर्य, त्याला अत्यानंद होतो, प्रीती,
प्रीती ही मानसिक आहे. शारीरिक पातळीवर त्याला सुखाची अवस्था येते. आणि मग मना जे 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 विस्कळीत जीवन आहे, विस्कळीत अस्तित्व जे आहे, जे मन एकीकडं एक दिल के तुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा, असली भानगड राहत नाही. सगळं एकत्रित येतं, त्याला समाधी म्हटलेलं आहे. आणि पुढचं महत्वाचं काम राहतं ते उपेक्षेचं. आणि ती उपेक्षा म्हणजे अनात्मा आहे. हे सगळं नैसर्गिकपणेच घडतं म्हणजे अनात्मा आहे. हे आपण मुद्दाम नाही करत. दुःख मुद्दाम निर्माण करत नाही आपण. दुःखाचं कारण मुद्दाम निर्माण करत नाही आपण. मुद्दाम राग निर्माण करत नाही आपण. मुद्दाम शांतता निर्माण करत नाही आपण. मुद्दाम काहीच नाही करत. मुद्दाम श्वासही घेत नाही, श्वासही सोडत नाही. नैसर्गिकपणे शरीर श्वास घेत, हे जीवन श्वास घेत, त्याची गरज आहे ती, आपली नाही गरज. ती जीवनाची गरज आहे. ते घेतं आणि सोडतं. आपलं काय काम आहे करायचंच असेल तर, हे काय चाललंय, क्या हो रहा है ना. कोणतं तरी एक पूर्वी एक सिरियल असायची, त्याच्यामध्ये तो हिरो, तो कॉमेडियन, त्याला एकच प्रश्न आहे, क्या हो रहा है, क्या हो रहा है, काही चाल, क्या हो रहा है. तसे क्या हो रहा है हा प्रश्न सतत, क्या हो रहा है, क्या चल रहा है, क्या चल रहा है सांस के लेवल पर, क्या चल रहा है काया के लेवल पर, क्या चल रहा है चित्त के लेवल पर, वेदनाओं के लेवल पर, क्या चल रहा है दिमाग में, किधर हो, क्या कर रहे, असं ते क्या हो रहा है. तर ते क्या हो रहा है हा प्रश्न संपला पाहिजे. म्हणजे चित्त जागृत झालं पाहिजे, मन जागृत झालं पाहिजे. मग ते स्वतः बाकी सगळं काम करतं आणि आपल्याला दुःखमुक्तीपर्यंत, अरहत पदापर्यंत, बुद्धत्वापर्यंत घेऊन जाऊ शकतं. अजून काय पाहिजे. नाही का. दुःखमुक्ती मिळाली बुद्धाला, आणि बुद्ध म्हटले, काय काय मस्त उद्गार आहे त्यांचे. जे करायचं ते केलं म्हणे, जे करायला पाहिजे ते केलं. आता करायचं, काही करायचं बाकी नाही. दुःख संपलं, यातना संपल्या. आणखीन पुढे म्हणतात, हा जन्म मृत्यूचं हे पण संपलं, सगळं हे लफडं संपलं. हे जीवन म्हणजे काय फार मोठी पवित्र गोष्ट आहे वगैरे असं काय नाही. जीवन म्हणजे जर दुःख आहे तर मग त्याच्यात करायचं काय, त्याला तुम्ही जसं काही लोक आत्मक्लेश म्हणजे स्वतःला त्रास देतात, ध्यान करतात. नाही, आत्मक्लेशानं शरीराला, मनाला त्रास दिला नाही दुःखमुक्ती मिळत नाही. ध्यान केल्याने मिळत नाही. आणि ह्या इंद्रियांना सतत काहीतरी उपभोग घेण्यासाठी त्याला जर व्यस्त ठेवलं, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, त्याच्यात जर हे इंद्रिय आणि आपलं जीवन व्यस्त ठेवलं, त्यांनी दुःखमुक्ती मिळत नाही, त्यांनी प्रश्न सुटत नाही. आत वळालं, ध्यान करत बसले, त्यांनी प्रश्न सुटणार नाही. हे जीवन फार दुःख आहे म्हणून याला अजून यातना द्या, अजून त्रास द्या. पूर्वी लोक असे केस तोडायचे, श्वास दाबून धरायचे, समाधी अशी लावायचे की काही केलं तर मी उठणार नाही इथून. म्हणजे जीवन आहे म्हणतो मग असत नाहीत. मेले कितीतरी साधू संत, परागंदा झाले, गेले, गृहत्याग केला, तिकडेच गेले, मेले, काय झालं कळालं नाही. पण बुद्धांनी मध्यम मार्ग निवडला, म्हणजे सापडला त्यांना, आधीच लक्षात आला तो जागृतीचा मार्ग आहे, सतीचा मार्ग आहे. आणि मग सगळं जे काही घडलं, जे काही मिळालं, 40 दिवसात मिळालं त्यांना. तर खूप इंटरेस्टिंग विषय आहे. छान समजलं. हा, तर आता माझ्याकडे बोलण्यासारखं काय, तुम्ही तुमचा माईक किंवा व्हिडिओ ओपन करू शकता, काय बोलायचं असेल तर बोलू शकता.
काही बोलण्यासारखं नसेल, कारण करण्यासारखंच जास्त आहे, बोलण्यासारखं काही नाही खरं म्हणजे. काही बोलण्यासारखं नसेल तर आपण या ठिकाणी थांबू. पण काहीतरी बोलावं असं मला वाटतं. तुम्ही ऐकत होते की नाही? कशावरून कशावरून समजणार? काहीतरी बोलले पाहिजे तुम्ही. आवाज येतो का? हॅलो, आवाज येतो का? हॅलो, हॅलो.